मी विनंती केली होती की चला आपण साहेबांना तिथं भेटू आणि त्या अनुषंगाने हे इथं साहेबांना भेटायला आले। साहेबांची भेट झाली। विद्यार्थ्यांबरोबर आंदोलनात बसलेले पण तरीही मुद्दा न कळालेले रोहित पवार आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना काहीही करून शरद पवारांपर्यंत नेणारे रोहित पवार। राज्य सरकारने मदत करण्याचं ट्विट केलेलं असतानाही तुमचा तारणहार फक्त शरद पवार आहे असं भासवणारे शरद पवारांचे हस्तक म्हणजे रोहित पवार। रोहित पवार, जनतेसमोर तुमचं खरं रूप उघडं झालंय। मोठमोठ्या वल्गना करायच्या पण त्या फक्त एक हस्तक आणि एक मध्यस्थ म्हणून। आंदोलनात तुम्ही विद्यार्थ्यांबरोबर बसलात, विषयाची जाण असल्याचा देखावाही केलात, पण हा भ्रमाचा भोपळा काही क्षणात फुटला। विद्यार्थ्यांना तुम्ही शरद पवारांकडे घेऊन गेलात। राज्य सरकारच्या ट्विट नंतर कार्यवाही करायला जो प्रोसेस टाइम गरजेचा असतो तो न बघता जे झालं ते कसं आपणच केलं या आविर्भावात तुम्ही वावरलात। रोहित पवार, तुमच्या अभिनयाला तोड नाही हो, पण एक सांगतो, महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त नेत्याला स्थान आहे, लक्षात ठेवा। अशा नेतागिरीचा आव आणणारे पप्पू जनता अलगदपणे उचलून बाहेर टाकत असते।